हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा ब्लॉग असणार आहे तुळशीबाग. आम्ही मेट्रोने गेलो आहोत. तर ही आहे महात्मा फुले मंडई. इथूनच सुरू होते तुळशीबाग. ते पाहू शकता, इथे लहान मुलांचे ड्रेस खूपच छान आले होते. 150ला एक असे ड्रेस होते आणि ह्या दादाकडे 100 रुपयाला एक असे क्रॉक्स होते आणि पावसाळी चपलासुद्धा होत्या लहान मुलांच्या. तिथून आम्ही घेतल्या आहेत, पण ते तुम्हाला पुढे दाखवेन. तिथूनच पुढे चालल्यानंतर आम्ही आलो आहोत तुळशीबाग या ठिकाणी. इथे हारांची दुकानं, घड्याळ प्लस कानातले 100ला 4 होते, छान होते. पाहू शकता विविध व्हेरायटी आहेत. 100ला 4 असे कानातले आहेत. त्यानंतर हे जे दाराला तोरण दिसत आहेत ते 150ला 2 आहेत. हे गळ्यातले नेकलेस वेस्टर्न 40ला 1 आहे आणि 100ला 3 देत होते. आणि इथून पुढे सुरू होत आहे तुळशीबाग. हे जे रेडीमेड ब्लाऊज दिसत आहेत ते 200ला किंवा 250ला देतात. तुम्ही जसा भाव कराल तसं आहे. हे आता नवीन जीन्सवर घालण्याचे टॉप्स आले आहेत, छान आहेत. 300ला 2 भेटतात. सध्या या प्रकारचे टॉपही खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत. शॉर्ट कुर्तीज. तसेच गौरी गणपती येणार आहे, त्यासाठी हे दागिनेही आले आहेत विविध व्हरायटीमध्ये. पाहू शकता खूपच सुंदर आहेत. मला तर सर्वच घेऊ वाटत होते, पण करणार काय. ह्या ठुशा बघा किती छान आहे, 200ला आहेत. ह्या वेगवेगळ्या प्रकारचे रेंज आहे त्यांचे. आणि हे पहा, हे जे आहे इथे 150ला 2 तोरण हा दादा देत होता. आता गौरी गणपती येतील त्यासाठी सजावटीसाठी लागत असतात अशा गोष्टी. तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. हे अंब्रेला टॉप पण खूप छान होते. किचन 100ला होते. आणि हे पाहू शकता, हे पहा, या गौरी गणपतीच्या सजावटीच्या प्लस दागिन्यांच्या सर्व वस्तू इथे भेटतात. हे पाहू शकता, ही अशी गौरी सजवून बाहेर ठेवली आहे. बेंटेक्स ज्वेलरी कलेक्शन इथे भेटतं. तिथूनच पुढे आम्ही तुळशीबागच्या गणपतीचे दर्शन घेतले. गणपती पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे. मी नेहमी आले की इथे दर्शन घेतच असते आणि ही मूर्ती मला खूप म्हणजे खूप आवडते. गणपतीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलो मुलीची साडी घेण्यासाठी, ज्यासाठी आम्ही तुळशीबागेत आलो आहोत. मुलीला नऊवारी साडी घ्यायची होती. हे पाहू शकता, आम्ही अशा 2 साड्या पाहिल्या होत्या. आता या दोन्हींपैकी मी कोणती साडी घेतली आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो स्टे ट्यून. साडीसोबतच मुलीला अजून एक ड्रेस घेतला वेस्टर्नमधला, जो की मला खूप आवडला होता. त्याच्याबरोबर मला तिथला एक घागराही खूप आवडला होता. पण मिस्टर म्हणले काय सारखे सारखे ट्रेडिशनल ते घालणं होत नाही, काही घरातच पडून राहतात. त्यापेक्षा असे वेस्टर्न घे, म्हणजे ते बाहेर जाताना घालणंही होतं आणि वापरणंही होतं. म्हणून म्हटलं चला घेऊन टाक. मग तोही ड्रेस तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला नक्की मिळेल. तिथूनच थोडीफार शॉपिंग करून आम्ही पुढे गेलो चितळेच्या आउटलेटला, जिथे चितळेची मेन ब्रँच आहे. तिथं मी उकडीचा मोदक खाल्ला आणि बाकरवडी तो बनती आहे चितळेमध्ये आल्यानंतर. त्यानंतर आम्ही गेलो सुप्रीमचं सँडविच खायला, जे की इथलं फेमस आहे. मुलांसाठी चॉकलेट सँडविच घेतलं होतं आणि आमच्यासाठी नेपोलियन क्लब. आणि त्यानंतर वडापावही खाल्ला. आता तुम्ही म्हणतान काय ही सारखी सारखी एवढं खाती आहे, पण तुम्हाला सांगते तुळशीबागमधल्या काही गोष्टी एकदमच छान आहे, ज्या तुम्ही एक्सप्लोर करायलाच पाहिजे.
त्यानंतर पुन्हा आमचा मोर्चा वळला शॉपिंगकडे. आता तुळशीबागला आलं म्हणल्यावर शॉपिंग नाही केली तर मग काय. तिथून पुढे गेलो आम्ही. हे नेकलेस पाहिले. तिथे 100-100 रुपयाला खूपच छान छान नेकलेस होते. म्हणून मुलीला साडीवर घालण्यासाठी मी एक नेकलेस घेऊन टाकला. आणि कानातले पण होते इथे 100ला 3 छान होते. तिथून पुढे मी ही आंबाड्याची जाळी पण घेतली आहे. छान होतं. हेअर ॲक्सेसरीज खूप छान होतं यांच्याकडे. इथनं मी घेतले आहे जाळी. आणि मुलगी मला म्हणत होती हे मला अशी मोठे केस पाहिजे. पण तिला म्हटलं तू स्वतःचे वाढव, कशाला तसले केस घेते. तर चला आता आम्ही आलो आहोत घरी आणि तुम्हाला दाखवते शॉपिंग. तर ही साडी मी घेतली आहे मुलीसाठी. मला डार्क ग्रीन कलरची साडी आवडली होती, पण मुलीला आणि मिस्टरांना ही साडी आवडली. ते मला म्हणले काय ती ग्रीन कॉमन कलर सारखी सारखी तोच घेते, म्हणून हा कलर घेतला. आणि मी त्यांना म्हणत होते काय हा रंग उडलेला कलर घेऊन आली, पण त्या दोघांना आवडली. आणि नंतर घातल्यानंतर ही खूप छान दिसत होती तिला. तर ही साडी घेतली मी अशी स्टिच. छान आहे साडी आणि कापडही छान आहे तिचं. आणि याच्यावर हे ब्लाऊज घेतले, म्हणजे ब्लाऊज आलं आहे. तर ब्लाऊज अल्टर करावं लागणार होतं. त्यानंतर हा नेक पीस घेतला मी साडीवर घालण्यासाठी. छान आहे, असा सिंपल आणि सोबर, मला खूप आवडतं. साडीवर घातल्यावर खूप छान वाटणार आहे. तर हा नेक पीस मी 150 रुपयाला घेतला आहे. छान आहे, त्याची फिनिशिंग पण छान आहे आणि क्वालिटी पण छान आहे, त्यामुळे म्हटलं घेऊन टाकावं. त्यानंतर मुलासाठी हे पाऊच घेतलं, जे की मला 80 रुपयाला मिळालं. छान आहे, 3D डिझाईन आहे याची प्रिंट. पण आता तो कितपत हे टिकवेन माहिती नाही. पण आता मुलीला कंपोज घेतली होती, त्यामुळे मग ह्याला घ्यावंच लागलं. आणि क्वालिटी पाहू शकता तुम्ही, छान आहे. पण आता तो कसा टिकवन हे माहीत नाही, पण घेऊन टाकलं. त्यानंतर ह्या क्रॉक्स घेतल्या पावसाळी. एक मुलीला घेतली, तिला व्हाईट आणि रेड कलरची आवडली, पण छान आहे. 100 रुपयाला ही क्रॉक्स घेतली आहे मी. व्हिडिओ तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दाखवली पण होती मी क्रॉक्स. तिथूनच तिलाही एक घेतली आणि मुलालाही एक घेतली. आणि क्वालिटी पण छान आहे. त्यानंतर या मुलीला बांगड्या घेतल्या साडीवर घालण्यासाठी. जरा वेगळाच कलर आहे, पण छान आहे, तिला आवडल्या होत्या. आणि ह्या मुलाच्या क्रॉक्स, त्याला रेड कलर आवडला म्हणून त्याला रेड कलरच्या घेतल्या. आणि तुम्हाला सांगते 100 रुपयाच्या मानाने खूपच छान क्वालिटी आहे. मुलीला ही कंपोज घेतली, ही 120 रुपयाला घेतली मी. पाहू शकता, छान आहे. तिला बार्बीची कंपॉस, सॅक सर्वच गोष्टी खूप आवडतात, म्हणून तिने बार्बीचं घेतलं. आणि यामध्ये असं डिजिटल कॅल्क्युलेटर पण आहे, प्लस शार्पनरही आहे त्या कंपॉसला, म्हणून तिला खूप आवडलं. मग म्हटलं जाऊन दे, घेऊन टाक. पण आता दोघंही तुम्हाला सांगते टिकवण्याच्या बाबतीत खूपच विचित्र आहेत. किती टिकवण माहीत नाही, पण चांगल्या मिळाल्या रिझनेबल म्हणून घेऊन टाकल्या. त्यानंतर हा एक टॉप घेतला ग्रे कलरचा. याचा कलर मला खूप आवडला होता. पेलप्लम टॉप आहे हा, छान वाटतो. आणि त्रिपोत स्लीव आहे याच्या. कापड पण छान आहे याचं. आणि याचा कलर मला खूप आवडला, त्यामुळे मी हा टॉप घेतला आहे. सध्या या टॉप्सची खूप ट्रेंड आहे आणि फॅशन पण आहे. त्यानंतर अजून एक टॉप घेतला आहे मी त्याच प्रकारचा बहिणीसाठी. याचा पण कलर खूप छान होता, त्यामुळे मग हा एक घेतला आहे. आणि कापड तुम्हाला सांगते, कापड खरंच खूप छान आहे, तुम्ही घेऊ शकता. हे मी 300ला 2 घेतले, पण कापड तुम्ही पाहता तर असं वाटणार नाही 150चा टॉप आहे, छान आहे. त्यानंतर मी हे 2 बेल्ट घेतले जीन्सवर घालायचे. बेल्ट पण पाहू शकता छान आहेत. आणि 100ला 2 असे मी बेल्ट घेतले आहे, 50ला 1. बेल्टची क्वालिटी पण खूप छान आहे, घेऊ शकता तुम्ही, छान आहे.
त्यानंतर हे क्लचर घेतलेत मी 50ला 2, 100ला 4 होते, पण मला एवढे काय करायचे, पहिले पाहू क्वालिटी कशी. त्यामुळे मग मी 50ला 2 हे 2 क्लचर घेतले आहेत. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुलीला नेक पीस घेतला होता मी, हा असा चंद्रकोरचा. ह्याची डिझाईन मला छान वाटली. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रेट आहेत. हा मला 100ला मिळाला आणि तोच मी पुढे 200ला पाहिला होता. सुंदर आहे, छान वाटतं आहे. असे चंद्रकोर डिझाईन आहे चंद्राच्या डिझाईनची, त्यामुळे मला हे खूपच आवडलं. नऊवारी साडीवर तिला छान दिसेल, त्यामुळे हा एक नेक पीस घेतला. त्यानंतर मी हे एक मंगळसूत्र घेतलं आहे, जे की मला आवडलं. यामध्ये अजून खूप छान छान डिझाईन होत्या, पण त्या जरा नाजूक होत्या. म्हटलं टिकेन का नाही काय माहिती, कारण की आपण बाहेर जाताना प्रत्येक वेळी सोन्याचं घालू शकत नाही. म्हणून बाहेर जाण्यासाठी हे एक मंगळसूत्र घेतलं आहे. अगदी ओरिजिनल गोल्डसारखं दिसतंय ते. छान आहे डिझाईन याची आणि क्वालिटी पण छान आहे, पण आता पॉलिश किती दिवस टिकते माहीत नाही. त्यानंतर ह्या पायपुसण्या घेतल्या मी, 120ला 4 दिल्या त्यांनी, पण ह्यांची साईज जरा छोटी आहे. तिथे मी नीट बघून घ्यायला पाहिजे होती, या जरा मला छोट्या वाटल्या, पण ठीक आहे, छान आहे. 120ला कोण देते या 4. त्यानंतर मुलीसाठी हा ड्रेस घेतला, डेनिमचा आहे, नी लेंथ. छान आहे, याचं क्वालिटी पण छान आहे. वेस्टर्न वेअर आहे हा, कुठेही बाहेर जाताना घालू शकतो आहे. याच्याऐवजी मला घागरा घ्यायचा होता, पण मिस्टर म्हणले हा घे, छान वाटतं. असा त्याच्यावर व्हाईट कलरचा फुल स्लीवचा टी शर्ट आहे आतमधून, मी तुम्हाला सांगते छान आहे क्वालिटी. त्यानंतर ह्या आंबाड्याच्या जाळ्या घेतल्या मी. आंबाडा घातल्यावर समजा गजरा नसेल तर हे फक्त जाळी लावली तरी छान दिसते. एक अशी फ्लॉवर टाईप घेतली आणि एक अशी ज्वेलरी टाईप, म्हणजे त्याला कुंदनचं वर्क आहे. तर अशी होती माझी तुळशीबागमधली शॉपिंग. तर मंडळी, कसा वाटला हा ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.